नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत. सगळे आता नाश्ता करायला बसलेले असतात. स्वतः रमाने तिच्या हाताने नाश्ता बनवलेला असतो. सगळे कौतुक करत असतात. कमाल नाश्ता झालाय, कमाल. तुझ्या हातचं खाऊन अगदी तृप्त झालंय मन. शशिकांत म्हणतात, मयुरे तोंड काय बघत बसली, वाढ अजून वाढ. बास काय वाढकी अजून. शशिकांत पोट भरून मन भरून नाश्ता करत असतात. सगळे खुश असतात. म्हणते, बाबा बास, नाश्ता करताय तुम्ही एवढं, जेवणच उरकताय लगेच. पोरगी माझं खाणंपिणं काढते. तुझ्या आई बापाने काही संस्कार शिकवले की नाही? तुझ्या बापाला बोलव मयुरे. आम्ही म्हणतो, बरोबर बरोबर. या पोरीच्या बापाने जे पिताश्री म्हणजे तुम्ही काही संस्कारच केलेले नाही हो या पोरीवर. हसायला लागलेले असतात. फार छान हसी मजाक चाललेलं असतो त्यांच्या इथे. छान एन्जॉय करून ते नाश्ता करत असतात. रमाने नाश्ता बनवला म्हणल्यावर तो कमालच झालेला असतो. आनंद आलेला असतो. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तू पोहे बनवलेत, तुझी हातची कॉफी, वा वा वा, कमाल कमाल. आजचा नाश्ता जबरदस्त. म्हणतो, वा, पहिले कॉफी पितो तो. म्हणतो, अरे असं नाही म्हणायचं, व्हॉट अ लवली डे असं म्हणायचं. त्याची तरी डेट किंवा ट्रीट झालेली दिसते. छान. आनंद, तुला कळतंय का दादा? माझी खेचत असतात सगळे म्हणून एवढी खुश येते, म्हणून तिने स्वतः नाश्ता कॉफी बनवली आपल्या सगळ्यांसाठी. तरी उशिरा उठतय, कोणीतरी उशिरा आवरतय, तुला कळतंय का? आभे आता खेचत असतो आणि सगळेच हसत असतो. बोलता बोलता आभे आनंदवर घसरलेला असतो. आभे म्हणतो, बरोबर आहे ना रे दादा. आनंद म्हणतो, आमच्या कुठे नशिबात बाबा हे डेट वगैरे. जिच्या बरोबर सगळ्या गोष्टी अनुभवल्या ती मध्यावरती सोडून गेली. तेवढा कुठे देखणार तू? आभ्या, डोक्यात घालू का? असं नको करू रे. हसत असतात. वर्षांनी स्केचबुक पडलं ना माझ्या हातात. मग काय, बरेच दिवस झाले मी स्केच काढलंच नव्हतं. मग स्वतःला टेस्ट करायला रात्रभर मी स्केच करत बसलो, म्हणून सकाळी उठायला उशीर झालाय. कळतंय का? आपल्या नशिबात बाकीच्यासारखी नशिबं नाही ना रात्रभर डेट वगैरे करत बसायला. पहाट कधी झाली मला कळालंच नाही रे. ऑसम चित्र होतं, ऑसम. शशिकांत म्हणतात, तू चित्र काढणार? ती चित्र बघून आमचा जीव जाणार. बाबा काय म्हणताय, सिरियसली सांगतो, सुपर चित्र होतं, सुपर. खूप मजा आली यार, खरंच खूप मजा आली. अन आर्टिस्ट, ऑलवेज अन आर्टिस्ट. आनंद म्हणतो, आभ्या दे यू आर. गुड गुड गुड, चांगलंय रे दादा. आणि यांच्यामध्ये गप्पा रंगलेले असतात, कारण सगळ्यात महत्वाचा आनंद फ्रेश असतो आणि परत तो कामाला लागलाय वर्षभरानंतर. सगळ्यांना छान वाटत असतं. जपलीच पाहिजे रे. शशिकांत म्हणतो, कसं आहे ना अभिषेक, आपली आवड जपायला आपल्याला वेळ लागत नाही. त्याला छंद जोपासायची की एका मिनिटात छंद जोपासतो बघा. हो ना काका, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. या सगळ्यात रमा कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी हरवलेली असते. मला काय आवडतं माहिती का, नवीन जुन्या दोन्ही मूवीजच्या गाणे गायला आवडतात. दोन्हीही म्हणजे नवीन किंवा जुने दोन्ही मूवीज मला आवडतात. त्याची गाणीही आवडतात. मग मी गात असतो की अधूनमधून. हा माझा छंद. फुटबॉल आय लव्ह इट. आनंद म्हणतो, यस. तुझ्या बापरेचं तोंड बदलतोय. तसं नाही रे, अरे बापरे असं मला म्हणायचं होतं रे. छान त्यांची मॉर्निंग झालेली असते. सगळे हसी मजाक चाललेले असतो. रमा मात्र कुठेतरी हरवलेली असते. विचार करत असते, प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडतं. अक्षयला कुकिंग आवडतं, पण मला काय आवडतं हे मी विसरूनच गेलीये. रमा विसरून गेलेली असते की तिला काय आवडतं. तेव्हा म्हणते की ब्रेकफास्टची वेळ निघून गेली, आता मी काय करू? आता परत मला पनिशमेंट करणार, सगळं काही मला सहन करायला लागणार. ती खूप घाबरलेली असते रे. दिवस सगळं व्यवस्थित बरोबर चाललेलं होतं. आज काय झालंय? आता रेवा ही इतकी घाबरलेली असते की या लोकांच्या समोर येतच नाही. मी आता शिक्षा भेटणार म्हणजे भेटणार. ते किती नाराज झालं असेल. झालोच मी नाराज झालोच मी. सॉरी अक्षय, माझ्याकडून चूक झाली. आता चूक झाली ती झाली. अशी नाटकं करायची नाही. इतके दिवस जे चाललं होतं चाललं, पण आता माझ्यापुढे ही नाटकं करायची नाही. रेवा फार घाबरलेली असते, रडत असते आणि इकडे तोंड करूनच अक्षय बरोबर बोलत. इकडेची माती केली असतो आणि हे मला आवडलेलं नाहीये. प्लीज मला एक चान्स दे, प्लीज प्लीज अक्षय चान्स दे. रडत असते आणि गयावया करत असते. अक्षय म्हणतो, चान्स वगैरे काही मिळणार नाहीये, तशीच बस. अक्षय फ्रीज मध्ये काहीतरी शोधत असतो आणि बोलत असतो तो, आणि रेवा इकडे तोंड करून बोलत असते. एकमेकांना दोघांनी बघितलेले नसतात तरीही बोलत असतात. अक्षय म्हणतो, चूक झाली म्हणजे झाली, चुकीला माफी नाही. रेवा म्हणते, अरे पण मी नको रे, काहीच सांगायला जाऊ नको आता, काय करू नको. गुड बाय गुड बॉय. अरे गुड बाय. अक्षय आता फोनवर बोलत असतो. खरं तर हे नाटकच करत असतो की मी फोनवर बोलतोय, रेवा तुझं मी बोलणं काही ऐकलंच नाहीये किंवा माझं लक्षच नाहीये तुझ्याकडे. माघारी वळते. हा बाय बाय म्हणलेलं असतो. मग याला कळतं की हा फोनवर बोलत होता कोणाशी तरी. हिला वाटलं की हा हिच्याशीच बोलतोय. अक्षय, काय ग, ऐकतोय मी, बोल की. बोलायला वेळ नाहीये रेवा, चल बाय. व्यापात मी बघितलं ना तू, चल बरं मी जातो बाहेर. मला खात्री पडते की अक्षय माझ्याशी बोलत नव्हता, फोनवर बोलत होता. तिला जरा रिलॅक्स फील येतं. अक्षय आता निघून गेलेलं. आता ह्यांचं नाश्ता करून झालेलं असतो. कॉफी पिण्यासाठी आता हे परत जागा बदलून दुसरीकडे बसतात. काका, मला काय सांगायचं माहिती का, आवडी जोपासण्यासाठी काहीही करायला लागत नाही.
आवडी जोपासायच्या असल्या तर माणूस अगदी इझिली त्या आवडी जोपासू शकतो. माझा एक मित्र आहे, शू लेसेस गोळा करत असतो. ही आवड आहे का? सगळे आता हसत असतात की शू लेसेस तर तू काय करणार आहे. पण म्हणतात छंद कुठलाही असू दे, आवड असणं महत्वाचे, ती आवड जोपासणं महत्वाचे. कळतंय का? म्हणतो कसं आहे ना, उद्या ना काका चोराला चोरी करायला आवडती अगदी मनापासनं, म्हणून उद्या तू चोरी करू शकतोय का? आता सगळेच हसायला लागलेले असतात. चांगलं उदाहरण दिलेलं असतं आभ्याने. आभ्या काही उदाहरण देऊ नको. अरे काय आवड बिचाऱ्याला. येऊन तोंड फुगवून उभी राहिलेली असते. अभि म्हणतो गुड मॉर्निंग वहिनी, म्हणतो गुड मॉर्निंग रेवा. काय म्हणतात अखेर तुला जाग आली. वाव, अखेर केलाय उठायला. सॉरी रेवा असं तोंड फुगवून म्हणते, कारण तिची चूक तिच्या लक्षात आली मात्र दुसरीकडेच हरवलेली असते. कळतच नाही की रमाचं नेमकी काय चाललंय. अगं रेवा कोणत्या तंत्रीत हरवली, काही कळेल का? काय चाललंय रेवा तुझं? काय नाही हो. स्वतःची आवड छंद काय हे जाणून घेण्यासाठी किती कष्ट घ्यायला लागतात ना, हाच विचार करत होते मी. म्हणतो यांची ट्रेन अजून त्या स्टेशनवर अडकली. अरे बघ की तिथेच अडकली. झाला तो विषय, जुना झालाय रेवा. रमा सोडून दे की, कशाला तोच विषय बसली सोडून. आता चल, तुझी सवत आलीये रेवा. उशीर झाला ग रेवा उठायला. ठीक आहे, तुला आज अजिबात शिक्षा मिळणार नाहीये. सकाळची सगळी कामं मी केली आहेत, त्यामुळे रिलॅक्स, डोंट वरी. तुला कोणीच पनिश करणार नाही. म्हणतात रेवा आम्हालाही कळतं ग माणुसकी आहे की आमच्याकडे. तुला उठवलं का कोणी? नाही. अक्षय बरोबर डेट होती, अक्षय बरोबर रात्र घालवली अख्खी, मग कशाला इला डिस्टर्ब करायचं म्हणून आम्ही उठवलंच नाही तुला. इस ओके, असू दे. म्हणते अक्षयने काय स्पेशल ट्रीट दिली सांग की आम्हाला. ए रेवा अगं काय घडलंय तुमच्यात सांग की. अक्षय आणि तू असं काय करत होती अख्खी रात्रभर की तुला सकाळी जागच आली नाहीये. म्हणतोय रेवा सांग ना, आम्ही सगळे ऐकतोय. ए रेवा अगं सांग ना प्लीज, रेवा सांग ना प्लीज. एकमेकांकडे बघत असतात. तिने रेवाची चांगली जिरवत असतात. रेवा सांग ना, रेवा सांग ना. रेवा अगदी तोंडात मारल्यासारखी गुपचूप उभी असते. मी म्हणतो वहिनी अगं बोल, आम्हाला उत्तराची अपेक्षा आहे, पटकन सांग ना. ए रेवा बोल की. आता रडत असते आणि म्हणते अक्षयला भेटायला टेरेसवर गेलेच नाही, मी माझ्या रूम मध्ये झोपी गेले होते. काय काय सांगते रेवा, तुझं तुला तरी कळतंय का? अगं बिचारा रात्रभर टेरेसवर तुझी वाट बघत बसला असेल आणि तू रूम मध्ये होतीस होय. रूम मध्ये काय केलंस ग? तू सगळी कामं करते ठीक आहे रेवा, दिवसभर सगळे कामामध्ये अडकलेली असते, पण तुझ्या नवऱ्याला साधा वेळ देऊ शकत नाही, मग उपयोग काय? काहीच उपयोग नाहीये रेवा. आता रडत असते, तिला फार वाईट वाटत असतं. या सगळ्या गोष्टीला काय अर्थ आहे सांग बरं? काहीच अर्थ नाहीये. सगळे एवढी काळजी घेतोय ना, घेतोय की नाही काळजी, आणि मग काय अर्थ आहे ग? एवढी काळजी घेतो, एवढं तुला ऍडजस्ट करतो, तू मात्र चुकांवर चुका करतेस. आता चूक केलीये म्हटल्यावर शिक्षा करायला लागणार, परत तुला शिक्षा करायलाच लागणार. तर हीच तर परीक्षा होती तुझी, पण नाही तू नापास झालीस. बट्ट्याबोळ केला बट्ट्याबोळ. त्या पोराने काय काय तयारी केली होती, काय काय त्याला अपेक्षा होत्या, आणि तू काय सगळ्याची माती करून टाकलीस. शशिकांत इतके बोलत असतात रेवाला, इतके बोलत असतात, आणि तिला असं वाटतं की हे सगळे प्रेमानेच मला बोलताय, प्रेमानेच माझ्या सगळ्यांना काळजी आहे म्हणूनच करताय. ती फार रडत असते आणि तिने फार मनाला लावून घेतलेलं असतं. शशिकांत म्हणतो तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच अपेक्षा. आणि म्हणतो बाबा बाबा जाऊ द्या ना, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरून कशाला चिडचिड करताय, आणि असू द्या ना, झाली ना चूक तिच्याकडनं, आता का तेच बोलताय परत. मिरी म्हणते अगं रेवा थकून बाकून एवढी ढेपाळी होती तर आधी सांगायचं की कशाला एवढे त्यांनी कष्ट घेतले असते, कशाला एवढी तयारी केली असती, आणि मुळात तो तुझी वाट बघत तिथे थांबलाच नसता ना. रेवा तुझी चूक झालीये, तुला असं वाटत नाहीये का? अक्षयने काय काय कशी कशी तयारी केली होती आपण बघत होतो, सकाळपासून तयारी लागला होता तो, आणि शेवटी काय तू पचका केलास, तू माती खाल्लीस. अरे रे रे रे, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग. त्यासाठी स्पेशल नाईट बनवायची होती म्हणून एवढी धडपड केली. लगेच रमा म्हणते नाहीतर काय, त्यांनी काय तयारी केली होती बापरे. तू खरंच माती खाल्लीयस, तू जे वागलीयस ना ते खरंच चुकीचं आहे, तू असं वागायला नकोच होतं. व्हायला गेली, बिचारायचा सगळा मूड अप झाला असेल. अरे रे 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 रे. आता मयुरी म्हणते काय ग, अक्षयला रिकामटेकडे समजतेस का तू? त्याची एवढी मेहनत व्हायला गेली तुझ्या मागे 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 करायला, स्वतःला काय शाणी समजतीस का फार? काय गे? शशिकांत म्हणतात बरं रेवा तुझं बोलणं झालंय का? नाही माझ्याबरोबर तू सकाळपासून काही नीट बोलतच नाही, आणि जोर जोरात मोठ्याने अगदी आवाज करून करून ही रडायला लागलेली असते. मोठा भोकाड पसरलेला असतो आणि हे रेवा रडत असते. आता अक्षय बोलत नाहीये म्हणल्यावर अवघड अवघड अवघड, हे तर व्हायला नको होतं, आणि नेमकी झालंच का ते. रेवाची सगळे अशी काही खेचत असतात आणि ही वेडी असते आणि अजून तिला वेड्यात काढत असतात. काय बोलणार तो एवढा पान उतारा झाल्यावर? तो बोलणार नाहीच, मला गॅरंटी आहे ना अक्षय बोलणार. शशिकांतला चांगली संधी मिळालेली असते, शशिकांत कशाला संधी सोडताय? बिचाराने एवढं एवढं सगळं केलं आणि शेवटी काय आलं त्याच्या हाताला? काहीच नाही. एवढी सगळी तयारी केली, सकाळपासून राब 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 राबत होता तो, आणि तू काय बेडरूम मध्ये होतीस. टेरिसला जायला काय पाय नव्हते राहिले तुला? काय गे रेवा, तुला माहितीये अक्षय एकदा भडकला की मनधरणी करणं फार फार अवघड आहे. कुणाच्या काही सांगण्याने तो ऐकत नसतो, तो कोणाला खातच नसतो. शांत करणं, मनधरणी करणं किती अवघड आहे, किती अवघड आहे माहितीच आहे ना तुला. मग काय केलं हे? इतकी वर्ष मन लावून प्रामाणिकपणे सगळं काही करतीये व्यवस्थित, म्हणून अक्षय निदान शांत तरी आहे.
रमाने सगळं काही व्यवस्थित हँडल केलं इतकी वर्ष, म्हणून आता सध्या तरी तो शांत आणि स्टेबल आहे. वाट लावली की बाई, वाट लावली, आता काहीच करू शकत नाहीये, एकदम तू माती केली, माती. शशिकांत काय काय वेड्यात काढत असतात आणि ही वेडी सुद्धा वेड्यात निघत असते. आता रडू नकोस, आणि मी काय सांगतोय ना, आता नीट लक्ष देऊन ऐक. काही दिवस अक्षयच्या समोर जाऊ नको, त्याच्या आसपास सुद्धा भटकू नकोस. अक्षयचे नावच घेऊ नको काही दिवस, कळतंय का तुला? मी जेव्हा सांगेन ना तेव्हा अक्षयच्या जवळ जायला सुरुवात कर. त्याच्या जवळ जर गेली, जायचा प्रयत्न केला तर तो ड्रॅगन सारखा भडकेन, मग कळेल. जरा शांत होऊ दे, त्याला स्टेबल होऊ दे, मग काय बोलायचंय ते बोल ग बाई. आता त्याला सॉरी बिरी काही म्हणायला जाऊ नको. त्याचं डोकं जर फिरलं ना तर तो काय करेल तुला कल्पना सुद्धा नाहीये. तुला सांगू का त्याचे काय काय किस्से आहेत. डोकं फिरल्यावर तो काय आणि कसा वागतो ना. अभिषेकला विचार. नाही तू विचारच अभिषेकला. डायरेक्ट धरला तसा भिंतीवर आपटवला की त्याचं नाकच फोडलं होतं. मी भिंती, अरे आपटवलं नव्हतं का तुला मागे? हो खरंच आपटवलं होतं, फेकून दिला होता भिंतीवर. नाक फोडला होता, नाकाचं हाड फोडलं होतं, जिभेचं हाड मोडलं होतं माझं. म्हणजे शब्द फुटत नव्हते मला, अशी अवस्था, डेंजर अवस्था करून टाकली होती अक्षयने. इतकी घाबरते की अक्षयला भिंतीवर आपटवलं म्हणजे राक्षसासारखा राग येतो की काय याला. होणार रे, आपटवलं होतं की नाही तुझ्या भिंतीवर? अरे अजून कसं विसरणार मी, अजूनपर्यंत असं वाटतं की कालच मला भिंतीवर आपटवलं होतं. अरे बा तुला काय सांगू, त्या गोष्टी विसरतच नाहीये मी. असं वाटतं की कालच ह्या घटना घडल्यात. नाही मी विसरूच शकत नाहीये. चढून सांगत असतात तशी ही रेवा घाबरत असते आणि रडायला लागलेली असते. पण म्हणतो मग मी काय खोटं सांगतोय का? विचार आभ्याला काय त्याची अवस्था झाली. तो अजून सुद्धा म्हणतोय की असं वाटतं कालच घडलं. काय डेंजर आपटावलं असेल ना, बघ ना काय फुटलं होतं त्याचं. काय फुटलं होतं? नाक फुटलं होतं ना. हो मग तेच म्हणतोय ना मी. म्हणतो त्या घरी पुण्याला आपटवलं होतं. ते हो बरं आम्ही सगळे होतो. हो नक्की. ते पाडूनच टाकली होती डायरेक्ट. त्याच्या पण भिंती पाडणार होतो आपण, सगळ्या भिंती. पण कसं आहे ना, ते बास एवढं काय सांगताय, ती घाबरेल ना बिचारी. नका सांगू, आब्याला सुचतच नसतं पुढं काय बोलावं. रमा म्हणते बास नका तिला काय सांगू, कशाला घाबरवताय बिचारीला. तो रेवा तो इकडे तिकडे बघतो अक्षय कुठे दिसतोय की काय. रेवा ऐक, मी तुला काय सांगतोय ना, तू नीट ऐका. अक्षय घरात नाहीये, तू आता काम कर. दिवसभर कामात स्वतःला इतकं गुरफटून घे की त्याच्यासमोर येऊच नको, त्याच्याशी बोलायला जाऊच नको. बिझी राहा, किचन मध्ये राहा, तुला काय करायचंय ते कर. कळतंय का तुला? काम कर, काय करायचंय ना ते कर, फक्त त्याच्या समोर जाऊ नको. कळतंय का तुला? त्याच्या समोर जायचं नाहीये तुला. ते इतकं घाबरवलेलं असतं की त्याच्यासमोर येऊ नको म्हणजे येऊ नको. कळतंय का? त्याच्यासमोर तू जर त्याला दिसली तर आणखीन चिडेल. तो काय करेल काही सांगता येत नाही. आणि त्यांनी जर काही केलं तर आम्ही सुद्धा काही करू शकत नाहीये, कारण तो अक्षय आहे. पण दाबून रडायला लागलेली असते, इतकी ही रेवा घाबरलेली असते. सकाळपर्यंत थोडासा राग निवळेल, उद्या कुठेतरी जाऊन कमी होईल, मग परवा हवं तर तू बोलू शकतेस. स्थानात मग तो अक्षय आला. इतकी जोरात ही रेवा पळून गेलेली असते, इतकी जोरात धूम ठोकते, इतकी घाबरवलेली असते, अगदी दहशत निर्माण केलेली असते अक्षयच्या नावाची. सगळे हसत असतात, तोंडाला हात लावून हसत असतात. रेवाचे काय बुरे हाल केले याच्यामुळे सगळ्यांनाच हसायला येत असतं, सगळेच एन्जॉय करत असतात. अक्षय आता सगळं आवरून आलेला असतो. मोठ्याने टाळ्या देऊन हे लोक हसत असतात. रेवाची बिचारीची फजिती करून टाकलेली असते. तो काय हेडफोन याच्याबद्दल बोललो का तुम्हाला काही? अक्षय म्हणतो अरे या ब्लूटूथ याच्यात काही कळालं का ब्लूटूथच्या बद्दल? त्या फोनवर बोलता ओरडलो, हे कळालं का? आनंद म्हणतो अरे सगळंच कळालंय. अशी काय घाबरलीये, अशी काही तिची वाट लागलीये ना की तो समोर ती आज काही दिवसभर येत नसती. घाबरली. अभि म्हणतो इतकी घाबरली ना ती की बस. हात घाबरवलीच तशी मी. पट्टी दिली अक्षय. काय घाबरली ती पोरगी, अगदी थरथर कापायला लागली होती. शशिकांत कमाल अभ्या म्हणत असतात की अक्षय एक नंबर. थरथरत होती, थरथरत. रे नका तिला त्रास देऊ एवढा, नका तिला छळू. रमा म्हणते जाऊ द्या, म्हणजे तिला त्रास द्यायचा नाही, तिला छळायचं नाही असं म्हणायचंय का? म्हणजे तिला त्रास होऊ नये अशी तुमची इच्छा आहे का? ए बाई जाऊ दे कधी म्हणालो गो मी. म्हणजे नका छळू तिला, अगदी सहज म्हटलं. तिची काळजी वाटतीये, फार प्रेम आहे म्हणून नाही म्हटलं. आता मयुरीचं, अभिचं, आनंदचं लक्ष असतं की रमा अक्षयचं काय चाललंय, कशी चिडचिड होतीये. नुसतं रेवाचं नाव घेतलं की रमा कशी उथलपुथल करते. शिक्षा देणं, त्रास देणं, तिला ओरडणं, घाबरून ठेवणं माझा छंद झालाय, छंद. कायच हसत असतात, काय छंद आहे सॉलिड. नडली आपल्याला बिचारी, आभ्या म्हणत असतो. शशिकांत म्हणतात बिचारी नाही, नागिन आहे ती, नागिन. आणि लक्षात ठेवा, बेसावध राहायचं नाही. ती कधी काय वार करेल ना पलट कळणार सुद्धा नाही. ती आपल्याला श्वास सुद्धा घेऊ देणार नाहीये, अशी बाई आहे ती. त्यामुळे बेसावध राहायची चूक करू नका. कळतंय का? शशिकांत म्हणतात सगळ्यांनी तिच्यापासून अलर्ट राहायचंय, 4 हात लांबच राहायचंय, कारण ती बाई कोणत्याही थराला जाऊ शकते. लक्षात राहतंय? म्हणतो हो बाबा मी तर काळजीच घेतोय, मी तिच्यापासून लांबच राहतोय. हो मारता ही रमा परत हरवलेली असते. परत तिचं यांच्यात काय बोलणं चाललंय काय नाही, कशातच काही लक्ष नसतं. आणि ही रमा परत आता एकटक एकसारखा विचार करायला लागलेली असते.
रमा मधून मधून कुठे हरवते तिचं तिला माहिती. यांच्याशी गप्पा मारते, धिंगाणा घालते आणि अचानक बोलायची बंद होऊन जाते. इकडे आता किचनमध्ये काम चाललेलं असतं रेवाचं. बिचारी इतकी मन लावून काम करत असते, भांडे धू, किचनवर काही ना काहीतरी कंटिन्यू ती स्वतःला कामामध्ये बिझी करून घेतच असते. काही ना काहीतरी हिचं चाललेलंच असतं. हिचं भांडे घासायचं, सगळं स्वच्छता करायचं काम चाललेलं असतं. तेवढ्यात काय फोन येतो आणि रेवाला फोन येतो तो फक्त चंदाचा. रेवा सोडून चंदाला कुणाचाही फोन येत नसतो. आता ही कामात एवढी बिझी आणि तिला चंदा फोन लावत असते. बोल ग चंदा. ओ माय गॉड. काय मग रेवा, काल रात्री ट्रीटला काय काय केलंय अगं, सांग की. काय एन्जॉय केलाय, काय मज्जा आली अगं, जरा सांग आम्हाला पण कळू दे की. अक्षय सोबत कशी रात्र घालवली, काय काय एन्जॉय केलाय. रेवा सांग की. आता काहीच बोलायचं नाही आणि प्लीज माझी मस्करीही करू नको आणि मला काही प्रश्नही विचारू नकोस. महत्वाचा माझा मूड नाहीये. अशी काय करतेस ग. तुझ्याशी प्रेमाने चौकशी करायला फोन लावली आणि मूड नाहीये म्हणून सांगतेस. तर रात्री त्याला टेरिसवर भेटायला जायचं होतं, तर मी बेडवर आत्ता जे रात्री झोपलीये ते डायरेक्ट सकाळीच उठलीये. चंदा म्हणते काय बोलती, तुझं तुला तरी कळतंय का. हो चंदा, मी कुंभकर्णासारखी कशी झोपले, काय झोपले माझं मलाच कळत नाहीये. जे मी 9:30ला बेडवर झोपलीये तेच आत्ता उठतीये. सगळ्यांचं नाश्ता वगैरे सगळं काम झालंय, तरी सुद्धा मला जाग आलेलीच नाहीये. हे काय कसं घडलं, कशामुळे घडलं मला काहीच कळत नाहीये. चंदा म्हणते वेडी झालीयस का तू. असं होऊच शकत नाहीये की तू रात्री झोपली ते आत्ता डायरेक्ट इतक्या उशिराने उठतीये. चंदा आता लगेच संशय घ्यायला लागलेली असते. कसं आहे ना रेवा, काहीतरी घातपात आहे. तुला मुकादमांच्या घरातून कोणीतरी काहीतरी खायला प्यायला घातलंय म्हणून तुला जी रात्री झोपली ती आत्ता जाग आलीये. काहीतरी घोळ नक्की म्हणजे कोणाला तरी वाटत होतं की तू उठूच नाही म्हणून हे सगळं प्लॅनिंग केलंय. गडबड वाटतीये म्हणजे वाटतीच आहे. तू काही म्हण रेवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवत नसते, कारण हे शक्यच नाहीये ग. जे रात्री माणूस झोपणार तो डायरेक्ट रात्री सकाळी इतक्या उशिराने उठणार शक्यच नाहीये. मध्ये जाग येते म्हणजे येतेच. आणि तू कशी कुंभकर्णासारखी झोपली रेवा, तू काय सांगते, तुझं तुला तरी कळतंय का. एक्झॅक्टली चंदा, मलाही तोच प्रश्न पडलाय की असं सगळं घडलंच कसं. आता तुला पहिलं आणि शेवटचं सांगते, सगळ्या मुकादमांच्या विषयी माझ्या मनात विष शंका अजिबात देऊ नकोस आणि विष तर अजिबात पेरायला जाऊ नको. कोणतीही शंका माझ्या मनात पेरू नकोस, कारण कोणीही काही केलेलं नाहीये. सगळे मुकादम चांगले आणि माझ्याशी ते एकदम चांगले वागताय. आणि सगळ्यात महत्वाचं तुला माहितीये का, आता इतक्या उशिराने उठलीये मी, त्यांचा नाश्ता चहा कॉफी सगळं काम झालंय सकाळचं. मी इतके उशिराने उठले तर सगळे माझ्याशी आनंदाने हसून खेळून बोलताय वागताय. कुणीही मला काही टोमणे दिले नाही, कुणीही मला रागवलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं पनिशमेंट वगैरे हा तर शब्द कोणाच्या तोंडातच नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी काहीतरी चुकून केलंय, मुद्दाम केलंय हे अजिबात काही सांगायला जाऊ नका, तुला मी आत्ताच सांगते. त्यामुळे चंदा ते लोक वाईट आहे, त्यांनी कुणीतरी हा डाव केलाय हे अजिबात सांगायला जाऊ नको. रेवा तुला कळत कसं नाहीये. चंदा मला सगळं कळतं, फक्त तू मला काही सांगायला जाऊ नकोस. मुकादम चांगले वागलेले असतात त्यामुळे रेवाचा विश्वास बसलेला असतो त्यांच्यावर आणि ही चंदा ही खोटी ठरलेली असते. चंदा एवढी जीव तोडून सांगायला जाते तर रेवा म्हणते अजिबात काही सांगायला जाऊ नको, मी तुझं काहीच ऐकत नसते. सगळं काय सुरू आहे ना मलाच कळत नाहीये. सगळे माझ्याशी इतकं चांगलं गोड वागताय आणि मी माती खाल्ली की मी अक्षयकडे गेलेच नाही. चंदा तुला जरा स्पष्ट सांगते, मी जे काय मातीमध्ये राबली आहे ना, मला सवय नाही आणि मला थकवा आला. ते सगळं मातीतलं काम केलं, घरचं काम केलं, परत मातीत काम केलं, संध्याकाळचा स्वयंपाक, याच्याने मी इतकी दमून गेले की मला अक्षयकडे जायचंय हे मी विसरूनच गेले टोटली. आणि जे बेडवर पडले की ती लगेच झोपली, ती आत्ताच उठली. कुणीही काही केलेलं नाहीये. सगळे मुकादम फॅमिली माझ्याशी चांगलं वागताय आणि त्यांना हे सगळं करून काय मिळणार आहे. त्यामुळे चंदा प्लीज हे विष वगैरे पेरणं बंद करा. आता फोन बंद कर, मला खूप सारी कामं आहेत आणि सगळी कामं मला करायची आहेत. आता तू फोन बंद कर आणि डोक्यात काही भरवायला जाऊ नको माझ्या. फोन बंद कर. संदर्भात मला काहीच बोलायचं नाही, त्यामुळे फोन बंद कर. ऐकून घे ना. रेवा अगं ऐक की. फोन बंद केलेला असतो. आता फोन ठेवून देते आणि परत कामाला लागलेली असते. तिचं काम ती आता परत सुरू करते. परच्या स्वयंपाकाची तयारी तिने सुरू केलेली असते. डोक्यातले सगळे विचार तिने काढून टाकलेले असतात. एकदम नॉर्मली ती कामाला लागते. ती ही क्षणाची पत्नी असते आणि तिचं काम तिने अगदी व्यवस्थित हे पार पाडलंच पाहिजे असं आता रेवाचं म्हणणं आहे. म्हणून ती अगदी जोमाने स्वयंपाकाला लागलेली असते. आता मन लावून सगळा स्वयंपाक वगैरे करत असते. सगळं काम अगदी चोख करण्याचा प्रयत्न करते. अक्षयची पत्नी आहे ती होणारी, मग त्यामुळे तिला काम करणं भागच आहे ना. इकडे आता मयुरी आणि रमा बसलेले असतात आणि छान असे त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या असतात. मयुरी ताई तुम्हाला काय आवडतं, म्हणजे तुमचा छंद काय हो. तिला कुकिंग आवडतं, तसं तुम्हाला काय आवडतं नाही सांगू शकत, कारण तसं कधी विचारच केला नाही की आपल्याला काय आवडतं, आपली काय आवड आहे. का विचार असं वाटलं ग. मला अक्षय विचारत होते की तुझी आवड काय, तुझा छंद काय. मला सांगताच आलं नाही. त्यांनी आधी विचारलं की सांग तुझी आवड काय, तर अचानक आरोही माझ्यासमोर आली. नंतर विचारलं अगं काय आवडतंय सांग की, तर मला अक्षय डोळ्यासमोर आले.
मला स्वतःला काय आवडतं, स्वतःला काय पाहिजे हे मी टोटली विसरून गेली आहे. इतकी मी स्वतःला संसारात झोकवून घेतलंय. म्हणते एक्झॅक्टली स्त्री स्वतःला संसारामध्ये इतकं इतकं सामील करून घेते की स्वतःबद्दल ती सगळा विचार करायलाच विसरून जाते. काय हवं, काय नको, काय आवडतं, काय आवडत नाही, स्वतःबद्दल ती सगळंच विसरते आणि फक्त आपल्या संसाराचा, मुलाबाळांचा, नवऱ्यांचा विचार करत करतच ती आयुष्य जगत असते. स्वतःला टोटली ती विसरून जाते. म्हणजे खरं तर माझ्या बाबतीत असं काही झालेलं नाही ना मी संसार केला नाही असं काही केलंय, पण एक मी एक्झाम्पल देतीये. काय असं बोलताय मयुरीताई? कौतुक आहे रमा, तुझा संसार हीच तुझी आवड बनवली आहे. तू कौतुक करावं तेवढं थोडं या. आणि रमाचं हे जे काही बोलणं चाललेलं असतं ते सगळं अक्षय ऐकत असतो. अक्षय ऐकतो आणि पटकन रूम मध्ये आलेला असतो आणि रूम मध्ये घेतो स्टूलवर उभा राहतो. कपाट उघडून अगदी वर कोपऱ्यामध्ये एक छोटासा बॉक्स ठेवलेला असतो. तो बॉक्स आता अक्षयने काढलेला असतो. काढल्यावर त्या बॉक्सला आधी बघून घेतो अक्षय. दिवसांपासून तो बॉक्स तसाच पडलेला असतो, खोललेला असतो. त्यामध्ये खूप छोट्या मोठ्या जुन्या अशा गोष्टी, जुन्या आठवणी असतात, फोटोज वगैरे असतात जुनी. ते सगळं मन लावून बघत असतो. त्या छोट्या बॉक्स मध्ये अक्षयला एक डायरी सापडलेली असते. डायरी आता खोलतो आणि वाचायचा प्रयत्न करतो. अक्षयला पान उघडल्यावर त्याच्यावर लिहिलेलं असतं रमा. हा भाग इथेच संपतो. डायरीत काय लिहिलंय हे बघूया आपण पुढच्या भागात. पुढच्या भागात काय होतंय अगदी थोडक्यात बघूया. कांत रमाशी बोलत असतात, तुझ्या मनात एक पक्षी आणि तो पक्षी तू मनाच्या एका कोपऱ्यात कैद करून ठेवला होता. आता मात्र त्या पक्षाला एक दिशा देण्याची वेळ आली आहे रमा, आणि आपण त्या पक्षाला दिशा देणार आहोत. हे तुझ्यासाठी. रमा तो बॉक्स उघडते आणि काहीतरी त्यातनं काढलेलं असतं बाहेर. हे जेव्हा रेवा बघते तेव्हा रेवा लगेच रडवेलं तोंड करते. मला बॉक्सिंगची आवड असते. बाबांनी म्हणजे शशिकांत बाबांनी सगळ्यात टॉपचा कोच बघितलाय शहरातला, तुला तो आता बॉक्सिंग शिकवणार आहे. रमाला बॉक्सिंगची आवड असते आणि ती आता बॉक्सिंग शिकणार असते. त्याने रेवाला फोन लावलेला असतो. अक्षयला एका दुकानात जाताना बघितलं, तिथून त्याने ते बॉक्सिंगचं नसतं का ग रेवा, ते खरेदी केलं. रेवा म्हणते काय? चंदा म्हणते हो, त्याने स्वतः खरेदी केलं. आणि पुरेशी आता माहिती मिळवलेली असते की अक्षयनेच हे बॉक्सिंगचे ग्लोव्ज वगैरे आणून दिलेले असतात आणि शशिकांतने स्वतःचं नाव करून ते रमाला दिलेले असतात. आता बघू रेवाला अक्षयचं आणि रमाचं सत्य कळालेलं असतं. रेवा कशी रिॲक्ट होणार आणि सगळ्यांच्या समोर अक्षय आणि रमाचं नातं काय हे कसं दाखवणार, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.